कोकणातील उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्यांच्या सुनेनं राऊत कुटुंबावर अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप केले। गीतेशची शारीरिक असक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोप गिरिजा राऊतांनी केला आहे। विनायक राऊत कुटुंबाकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाला असून अघोरी कृत्यासह घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा आरोप त्यांनी केला। राऊत कुटुंबाविरोधात कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। गिरिजा राऊतांच्या आरोपांनंतर विनायक राऊतांनी आपली बाजू मांडली आहे। गिरिजा राऊतांचे आरोप खोटे असून विभक्त होताना गिरिजानं पैसे आणि फ्लॅटची मागणी केल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे। तर या सगळ्या प्रकरणावरून विनायक राऊत आणि त्यांची सून गिरिजा राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बघूया। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आई वडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26 पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत। वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो। आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत। पण तिने जे नोटीस दिलेले त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे, हे एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे। मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले हे सगळे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊ। तर सून गिरिजा राऊत यांच्या आरोपांमुळे विनायक राऊतांचं कुटुंब अडचणीत आलंय। गिरिजा यांनी राऊत कुटुंबावर अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकरण आता थेट कोर्टात पोहोचलंय। गिरिजा राऊत यांनी सासरच्या मंडळींचे अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला। या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे। यानंतर आज फिरोज शेखला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। मुलं होत नसल्यामुळे भोंदूबाबाकडे नेल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केला आहे। या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढची सुनावणी 14 जुलैला होणार आहे। फिरोज अदम शेख म्हणून जे बाबा आहेत जे अघोरी कृत्य करतात आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं। आम्ही कंप्लेंट तर्फे जे ओरिजिनल कंप्लेंट आहेत त्याच्यासाठी आम्ही अपियर झालो कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडी मागितली होती। याच्यामध्ये सरकारी वकील शिंदे मॅडम ज्या होत्या त्यांनी पण चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट केलं। आम्ही आर्ग्युमेंट केलं, आमचं आर्ग्युमेंट मान्य झालं आणि 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। तर मुलीचा छळ केल्याप्रकरणी विनायक राऊतांना अटक करा अशी मागणी गिरिजा राऊत यांच्या आईने केली। आम्ही ऑलरेडी त्यांच्या अटकेची मागणी, कारण त्यांनी जे हे चुकीचं आणि आता जी विधानं करून ते स्वतः मोकळे होत आहेत हे किती चुकीचं आहे की एका मुलीवर असं बोलणं। त्यामुळे हे सगळे ह्याचा आम्ही निषेध करतो की हे काहीही असं झालेलं नाहीये, ना पैशांची मागणी ना काही। आम्ही त्यांच्याकडे शेवटपर्यंत हेच म्हणत होतो। तर विनायक राऊतांच्या या गृह कलहावर राजकीय वर्तुळातून अर्थातच प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। आपण बघूया। विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात
पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली. म्हणूनच संशयास्पद आहे. मला वाटतं मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे, आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको. तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूट भागलो नाही का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. उबाटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत.